तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना राम राम आणि जय महाराष्ट्र. आजचा टॉपिक जबाबदारीवरती आहे. भरपूर मुलांना म्हणत असतात गावात तुमच्यावरती काय जबाबदारी वगैरे, तुम्ही तर फिरत राहता, हिंडत राहता, तुम्ही टेन्शन फ्री लाईफ जगू शकता. तर त्यांना सांगायचं असं की बाबा ताई, तू 18, 19, 20 लय आलं तर 22-25 वर्षापर्यंत वडिलांच्या घरी असते. तुझ्या लग्नासाठी वडील व्याजावरती पैसे घेतात, लोन काढतात बाहेरून कुठून पण, तुझं लग्न चांगलं लावून देतात. पण तू विचार करत नाही की तू गेल्यावरती ते पैसे फेडतो कोण. ते पैसे फेडणारा राहतो तुझा भाऊ. तो जोपर्यंत त्याला म्हणते ना, म्हणजे तुमचं कमेंट काय आहे, मुलांवरती कमेंट आहे की तुम्ही काय करता, मुलांना असं दाखवताय की तुमच्यावरती जबाबदारी वगैरे काही नाही आहे, पण सगळी जबाबदारी तुमच्यावरती. पण तुम्ही चालल्यात लग्न करून, तिकडं पण एक मुलगा सांभाळणार तुम्हाला, ही जाणीव तुम्हाला नाही राहत. कारण की तो तुमचा पूर्ण खर्च उचलतो, सगळं करतो. जोपर्यंत तुमचे वडील खर्च उचलते, तिकडे जाऊन तुमचा आता नवरा, होणारा नवराच आहे ना, नवरा असो मुलगा असो, तो पण खर्च उचलणार राहतो. पण मग आता काही मुलींसाठीच व्हिडिओ बनवतो मी आज. मी सगळं बघितलंय. एक मुलगा मला चहा विकताना भेटला होता. सगळं समजा 5:30-6:30 दरम्यान टायमिंग होता. चहा विकताना मला तो भेटला. त्याला मी विचारपूस केली, तुझं काय बाबा डायनिंग समजा डेली रूट काय. तर त्यानं सांगितलं काही नाही, सगळे 5 लुटायचं, चहा वगैरे बनवायची. टोल नाक्यावरती टोल प्लाझा होता, तिथे चहा विकायला आला तुम्ही. चहा वगैरे विकत घेतली, चहा पिली. त्याला विचारलं मी शाळेत वगैरे जातो का. तो म्हण मी शाळेत वगैरे जात नाही म्हणे, कारण की त्याचे वडील लहानपणी असता, तो लहान असताना त्याचे वडील एक्सपायर झाले होते. तर त्याची आई एक अपंग व्यक्ती आहे, ते घरीच असते झोपलेली. त्याच्या पाठीमागे त्याची एक बहीण आहे. तर मग त्याच्यावरती सपोज एक 5-6 वर्ष असलं तेव्हापासून जिम्मेदारी पडली. आणि त्याला टोल प्लाझा जवळ असल्यामुळे त्याच्याकडे काय, ते सपोज एक युक्ती आली की त्यांना चहा वगैरे विकायला पाहिजे. आता भरपूर बिझनेस करून राहिला, तो चांगलं चालू राहिलं, दिवसून 2-4 कॅटली विकतो तुम्ही बघितलं. तर एवढ्या छोट्याशा मुलावरती, 10 वर्षाच्या मुलावरती त्याच्या आईची, त्याच्या बहिणीची जिम्मेदारी पडली. तर तुम्ही विचार करू शकता, मुलांना किती लहानपणापासून जिम्मेदारी पडून जाते. तर वडील असले तर जिम्मेदारी कमी पडते, वडील नसले तर त्यांच्यावरती एवढी जिम्मेदारी पडते ना, तर तुम्ही सांगू शकत नाही. त्या पोराचं तोंड बघून त्यांना मला सांगता पार तर रडायला आलं होतं. मलाही सुद्धा असं कसं तरी वाटतंय की बाबा एवढा छोटासा मुलगा आणि एवढं जबाबदारी पार पाडतोय. तर तुम्ही मुली जरा एकदा मुलांच्या बाहेर जावं बोलताना तुम्ही आता विचार करून बोला जा. मुलं काही फिरत नाही, टकेगिरी करीत नाही. असतील काही माझ्या लावलात, त्यांच्या वडिलांकडे भरपूर पैसा वगैरे तसा. पण खरंच म्हणजे 90% मुलं जे आहेत ना, स्वतःच्या पैशाने कमवता, स्वतः खाता पिता आणि घर फॅमिली चालवता. चला, चांगला वाटला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.